नमस्कार, मी आहे बँकॉकमध्ये आणि बँकॉकच्या टिपिकल जागा टुरिस्ट प्लेस तुम्हाला माहिती असते, पण आज मी तुम्हाला घेऊन चाललो एका वेगळ्या ठिकाणी, एका सिक्रेट स्पॉटला. जाऊया. नमस्कार, मी आहे बँकॉकमध्ये आणि आत्ता आपण आलेलो आहोत ते क्लोम टॉय नॉक पियर. हा बँकॉकच्या अगदी मध्यवर्ती भागातला आहे आणि इथे आपण what is this exact? This is I mean, what is this place? This is Hong Kong. Okay. And Potong means this is here you can see Potong. Potong, maybe the name of the temple. Okay. Come on. Everyone, let's get aboard. From Mumbai. या पियरमधून, पियर म्हणजे ॲक्च्युली तिथून बोट्स निघतात, धक्का ज्याला म्हणतो आपण, जसं तिथून बोटिंगची सुरुवात होते. आणि या बोटीमध्ये आता मी बसलो आहे. तिथे मागे तुम्ही पाहू शकता की या ही जी पद्धत आहे, काय म्हणतात त्याला, स्थापत्याची, ते तुम्हाला दिसू शकतं. आणि हे पूर्ण अवघं बँकॉक जे आहे ते इथं दिसतं. ह्या बँकॉकच्या अगदी मधोमध भागामध्ये असलेला हा लेक आहे, मोठा तलाव आहे. आणि या तलावातनं मी चाललेलो. इथे वेगवेगळ्या भागातले लोक आहेत. ते जो आमचा गाईड आहे. आणि दुसरीकडे आम्ही पाहतोय तर अमेरिकन असे वेगवेगळ्या भागातले लोक या सफरी करता आलेले आहेत. इथून पुढे सायकलनं आम्ही आलेलो आहोत आणि सायकलनं श्री नखॉन खुआन खान पार्क याची ही वेस आहे. पाहूयात पुढं काय आहे नक्की ते. लेट्स सी. असं सायकलवरून चाललेलं आहे सगळे सफर. सुहाना सफर और ये मौसम हसी, सुहाना सफर और ये मौसम हसी, हमें डर है हम खो न जाए कहीं, नावाचा काहीतरी बघ. सुहाना सफर और ये मौसम हसी. people at a time. ये कौन हंसता है फूलों में छुपकर, बाहर बेचैन है किसकी धुन पर. ये कौन हंसता है फूलों में छुपकर, बाहर बेचैन है किसकी धुन पर. कहीं गुनगुन कहीं रुनझुन के जैसे नाचे जमीन, सुहाना सफर और ये मौसम हसी, हमें डर है हम खो न जाए कहीं, सुहाना सफर और ये मौसम हसी. So tell me what kind of birds we could see here. Ubu, kingfisher, and like a small one, yellow feature, black hair, and beautiful mouth. Okay, how many? A lot in the morning. Oh, thank you. या पार्कच्या शेजारीच महादेवालया म्हणून आहे. गणेशा, महादेवालया गणेशा. आणि थाईमध्ये ही बाई काहीतरी माहिती देते या मंदिराविषयीची. हे मंदिराचं प्रवेशद्वार महादेवालया गणेशा, बघू शकता. महादेवालया गणेशा, किती सेम टू सेम भाषा, कमालच वाटली मला. इथं प्रवेशद्वाराजवळच गणेशाची मूर्ती आहे
आणि हे पहा, हे एक अमेरिकन गृहस्थ आहेत, ते सुद्धा गणरायाच्या पावलांना पाण्यानं स्पर्श करतायत. आणि मागे आवाज येत असेल नारायण नारायण हरी हरी. फार गंमत आहे. आपण आहोत बँकॉकमध्ये, बँकॉकच्या अतिशय वेगळ्या अशा ठिकाणी. Yeah, that's right. हे आहेत फिलाडेल्फियाचे, हे आहेत न्यूयॉर्कचे दोघेही. आणि या मंदिरात आपण आल्यानंतर हे प्रचंड मोठी अशी गणरायाची मूर्ती आहे. म्हणजे मला कमाल वाटली, एका अशा ठिकाणी जे एका अर्थाने सिक्रेट ठिकाण आहे, फारसं एक्सप्लोअर न केलेलं ठिकाण आहे, तिथे तुम्ही पाहू शकता गणरायाची. मला वाटतं किती असेल हे, जवळपास 25 फूट. 25 फूट कदाचित एवढा मोठाच्या मोठा गणपती आहे. आणि इथं जर तुम्ही पाहिलं तर सगळे आपले जे देव आहेत, म्हणजे शंकर असतील किंवा इतरही सगळे आपण पाहतोय, गणेश, महालक्ष्मी, असे सगळे देव जे आहेत तुम्ही इथं पाहू शकता. You have to scare of Kali. Yeah. Am I right? Yes. Yeah. Ah, okay. दिस इज काली. ही काली आणि त्याच्या पुढे ही उमादेवी. हाऊ डू यू फाइंड दिस? It's fascinating, but you see this all throughout Bangkok. Yeah. If you go to India, you will find many places like this. Very colorful. You feel like you're back home. Hmm? You feel like you're back home. Yeah, exactly. It's a mix of many ideas, religions. Hmm. Very tolerant of everyone. Yeah.อันนี้คือสีนารอด สีนารอด It's quite difficult to pronounce. You see now. Ah, possibly. Same. The blue one. तुम्ही बघू शकता इथे. And what about this? This is snake? Naka. Naka. We call it as a nag. Nag. Same. Same. Yeah. It's a kind of snake. Dragon. Yeah. Yeah. Or dragon. Okay. आणि मंदिराच्या बाहेरच आपल्याला ही मूर्ती दिसते. हा बहुतेक मारुती असावा अशी एक शक्यता आहे, पण नक्की माहिती नाही. पण अशी मोठी ज्याला म्हणता येईल की मूर्ती ही अगदी मंदिराच्या बाजूला आहे. मंदिर पाहून झाल्यानंतर आम्हाला यांनी आणलेलं आहे एका कॅफेमध्ये. ओझोन बँकरा जॉब नावाचा कॅफे आहे. बघा तुम्ही किती सुंदर दिसतोय हा कॅफे, छान सजवलेला आहे. आणि गंमत अशी आहे की तुम्ही जर पाहिलं तर इथले सगळेच म्हणजे अगदी छोटे छोटे कॅफे जरी पाहिले तरी ते अतिशय सुंदर असे सजवलेले असतात. बघा ना, या इथे पहा, तिथे सुंदर असं छोटासा हा पूल, एका बाजूनं असं हे पहा, छान असं इकडे जर आलात तुम्ही तर इथं पहा छोटासा धबधबा गेला त्याला. जागा आहे तिथे पहा. ती बसण्यासाठीची जागा आहे. आतमध्ये इथे छोटासा मासे पहा, इतके सुंदर असे मासे वेगवेगळ्या रंगांचे तुम्ही ते पाहू शकता. आणि तशाच प्रकारचं इथे पण केलेलं आहे. इथे थोडे मोठे मासे, टँक असं छोटासा आहे.
आणि याला काय म्हणतात बरं, खरं प्रश्न विचारायला पाहिजे यांना. लँटर्न्स. लँटर्न्स आहेत पण त्याचा काही अर्थ करायचा इथे सुंदर अशी जागा आहे. आणि या कॅफेमध्ये ही आहे मोरणी लांडोर. आणि आता आलोय बँकॉक ट्री हाऊस, झाडांचं घर असलेल्या एका कॅफेमध्ये. कॅफे आहे अगदी तलावाच्या किनारी. पहा किती सुंदर अशा प्रकारचं डेकोरेशन आहे. लाकडांचा अतिशय सुबक वापर, नारळ, ऑनेस्टली बार. सुंदर असं सायकलवरचा प्रवास. आणि आता अतिशय देखणा सुबक असा कॅफे. पाहायचं लिहिलंय, अर्थ विदाउट आर्ट इज जस्ट एअर. म्हणजे कलेशिवाय जगण्याला काहीच अर्थ नाहीये. ही पृथ्वी कलेशिवाय असूच शकत नाही. तुकडोजी महाराज म्हणतात, जीवनाची एकतरी कला अवगत असावी मानवाला, ना तरी कल्ला जीवनाचा. बँकॉक आपण बघू शकता. एका सिक्रेट स्पॉटला मी आता तुम्हाला घेऊन गेलो. बऱ्याच बऱ्याच टिपिकल जागाच पाहिल्या जातात. हे नवीन ठिकाण आहे, नक्की एक्सप्लोर करा. Hi everyone, this is Magical Trip. We are taking you to the Bangkok for today. It's like a cruising, like a relaxing place. So we can see like the Ganesha temple, we can see the park and the forest. It's a really nice place. So you should visit. And we also have the walking tours. If you like to enjoy with us, this is Magical Trip. Please come to Bangkok and join us. Thank you. सफर और ये मौसम हसी, हमें डर है हम खो न जाए कहीं. सायकल चालवताना सुहाना सफर और ये मौसम हसी, सुहाना सफर और ये मौसम